नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मी तेजश्री सांगेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज मी ब्लॉग सेकंड टाकत आहे आणि आज मी आलेली आहे पुण्याला. काहीतरी फंक्शन आहे, मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे की काय फंक्शन आहे. आमचं फॅमिली फंक्शन आहे, तर तुम्ही आता बघा. आनंदाचे क्षण आहेत, मस्त असं फंक्शन आहे. थोडक्यात छोट्या आम्ही फंक्शन सेलिब्रेशन करणार आहेत. तर आता बघूया आपण पुढे काय काय होणार आहे आपल्या फंक्शनमध्ये. स्टे ट्यून पीपल. नमस्कार मंडळी, जसं मी मगाशी तुम्हाला बोलल्याबरोबर मी डोहाळे जेवणासाठी पुण्याला आली होती. तर हे डोहाळे जेवण जे आहे तुम्हाला डेकोरेशन पाठी दिसत असेल, तर हे डोहाळे जेवण जे आहे ते माझ्या छोट्या जावेचं आहे. तर शेवटची म्हणजे लास्ट नंबरची जाव आहे तिचं आहे. आता आमच्या घरातलं हे शेवटचं डोहाळे जेवण आहे. सो आता लेट्स स्टार्ट. आपण डोहाळे जेवणाचं डेकोरेशन आणि ते सामान वगैरे कसं आपण ठेवलेलं आहे ते आपण बघूया. आज ऑलमोस्ट तुमची इंट्रोडक्शन मी सगळ्यांसोबत करून देणार आहे. तर स्टे ट्यून पीपल. हे बघा, हे डोहाळे जेवणासाठी जे डेकोरेशन केलेलं आहे, तर हे सगळं सामान आहे. ही जी भावली सजवली आहे तिच्या मावशीने सजवली आहे हे. आणि हे सगळं जे बनवलेलं आहेत, हे बघा, हे किती मस्त असे छोटे छोटे शूज बनवलेले आहेत. तर इथे मावशी होणार, नाना होणार, दादा होणार, काकी होणार, सगळं आहे. आणि हे डेकोरेशन, हे जे बनवलं आहे ते सगळं घरी बनवलेलं आहे, तिच्या बहिणीने बनवलेलं आहे. हे बघा, हे असं सगळं घरात बनवलेलं सामान आहे. हे लाडू वगैरे आहे, हे कुरमुराचे लाडू आहेत, ते सुद्धा घरी बनवलेले आहेत. हे बघा, आता हे तुम्ही जर बघत असाल तर हे आपलं डेकोरेशन आहे. हे तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे डेकोरेशन जे आहे ते घरी केलेलं डेकोरेशन आहे. आपल्या राधाकृष्णाच्या मूर्तीप्रमाणे हे डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. बघा, ही छान अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे. हे बघा मंडळी, मी तुम्हाला तसं बोलली होती की माझ्या छोट्या जाऊबाईचं आज ओटी भरण आहे. तर ती ही आहे जी आता आई होणार आहे. लवकरच तुमच्यासमोर ते पण येणार आहे. हे बघा, किती छान आणि ब्युटिफुल ती दिसत आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल आता समोरून. आणि ही जी तिची ज्वेलरीज जी बनवलेली आहे ती ओरिजिनल फुलांची ज्वेलरी आहे. तिची जी मोठी बहीण आहे त्यांनी मुंबईवरून घेऊन आलेत. मस्त अशी ओरिजिनल फुलांची आहे ती. आणि दिसायला पण ती खूप छान दिसते. नथपासून सगळंच ओरिजिनल बनवलेलं आहे. तर हे बघा, ही शर्मिलाची मोठी बहीण आहे की ज्यांनी जी डेकोरेशन केलेली आहे, ज्वेलरी आणलेली आहे. हे बघा, आमचं इथे फोटोशूट चालू आहे. हे आहेत मिस्टर संकेत, हे आमचे फोटोग्राफर आहेत. इथे आपले फोटोशूट चालू आहेत. आता आधी सगळे फोटोशूट्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचा कार्यक्रम चालू करायचा आहे. एक हे घेऊ.
हे बघा माझ्या फॅमिलीची इंट्रोडक्शन तुम्हाला याच्यामधून कळून येईल. हे माझे छोटे धीर आहेत गौरीश सांगेलकर. हे माझे सासरे जे आता होणारे आजोबा आहेत. ऑलरेडी ते आजोबा झालेले आहेत. आणि ही माझी छोटी जाव आहे शर्मिला. ठरवलं कुठलं पाहिजे. चला तर आता आपण एक गेम खेळणार. हे बघा आता गेम खेळणार आहोत. सिलेक्ट करा कोणतं घ्यायचंय ते. हां आता ओपन करा. ओपन करा. नाही साईडला थोडं. कृष्णा. परत एक आमच्या घरामध्ये कृष्णाचं आगमन झालेलं आहे. या गेम मध्ये कृष्णाचं आगमन झालेलं आहे. ओरिजिनल कृष्णा येते की राधा येतं ते तुम्हाला आफ्टर 2 months नंतर समजणार आहे. हे बघा हे किती सुंदर असं क्रिएटिव्हिटी बनवलेलं आहे कृष्णा आणि राधाचं. हे आहे ते ह्याने मिस्टर वैभव. हा आहे शर्मिलाचा सर्वात लहान भाऊ. हा एकदम चांगलं सगळं क्रिएटिव्हिटी करतो. प्रिंट काढून नंतर हे बनवायला दिलं मिस्टरने प्रिंट काढून दिलं. बघा इथं. चला आता आपण केक कटिंग करणार आहोत. चला स्टार्ट.
हे बघा, हे माझे मिस्टर आहेत, मिस्टर श्रीधर सांगेलकर. तर अशा पद्धतीने आमचा हा ओटी भरण्याचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. आता ह्याचे जे व्हिडिओज तुम्हाला या ब्लॉग्समध्ये आता तुम्हाला दिसणार आहेत. माझ्या मुलाचा फोटो तुम्हाला दिसणार नाही कारण तो झोपलेला होता, दुपारची वेळ होती. आणि आज मी कशी दिसत आहे हे पण तुम्ही मला सांगा, कमेंट करून नक्की सांगा. अशाच रीतीने आपण परत एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.